असं म्हणतो. मग 10-12 वाजती इतका पण जेवण माणसाचं सांगतो. मग बोलला काय अरे पण मला सांग, नाग्यात जाणार कुठे होता माहितीये तुला? कुठे टी शर्ट कसले घेतला नाही? प्रॅक्टिस लादयांच्या प्रॅक्टिसला जाणार होता नाही. आणि माझ काय सांगता, मी तिसऱ्या थरावर चढतो. काय कोण घेणार आहे तिसऱ्या थरावर? मंडळी नमस्कार, मी रोशन पवार तुम्हा सर्वांचं एस मराठीच्या या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी बरेच दिवस तुम्ही वाट पाहत होता पार्टीचा व्हिडिओ कधी येतोय, आणि मागच्या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला सांगितलं की आपण गटारीची पार्टी करूया एकदम जोरदार. त्याप्रमाणे आपण पार्टी केलेली आहे, आणि हा जो व्हिडिओ आहे म्हणजे आता हा इंट्रो मी नंतर करतोय, आणि नंतर यासाठी करतोय कारण मला काही गोष्टी आठवल्या, तर म्हटलं मध्ये मध्ये येऊन तुम्हाला त्या सांगत जाव्यात. तर आता तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये पाहिलाच आहात की धमाल किती आली आहे, तर तीच धमाल आता सुरू होईल. म्हणजे व्हिडिओ आता आपण सुरू करू, पण एका मिनिटासाठी एका गोष्टीची आठवण करून देतोय की दरवर्षी आपण गणपतीमध्ये टी शर्ट प्रिंट करतो, आणि कसं असतं बघा की आपण गणपतीत जे टी शर्ट प्रिंट करून घालतो ना, नुसतं आनंदाने घालतो, पण ते जरा ना झगमगीत असतात. म्हणजे त्याच्यावर ना डिझाईन असते खूप सारी, आणि मग तो झगमगीत टी शर्ट ना आपण काही वेळापुरता म्हणजे जोपर्यंत गणेशोत्सव असतो तोपर्यंत घालतो, आणि नंतर पण आपण इथे गावामध्ये वगैरे घालत असतो. पण असं कुठेतरी बाहेर जायचं असेल ना, आपलं घर सोडून कुठेतरी आपण बाहेर गेलो, तर मग ते टी शर्ट घालताना आपल्याला तितकंसं कम्फर्टेबल वाटत नाही. असं सगळ्यांच्या बाबतीत होत नसावं, माझ्या बाबतीत तर होतं. तुमच्या बाबतीत होतं की नाही कमेंट करून सांगा. म्हणजे ती झगमगीत टी शर्ट बाहेर घालून जाताना जरा असं कम्फर्टेबल वाटत नाही. त्याच्यामुळे यंदासाठी आपण टी शर्ट अशी तयार केली आहे की अगदी कम्फर्टेबल वाटेल सगळ्यांना, कोणालाही कम्फर्टेबल वाटेल. काळी जीन्स असू देत, निळी जीन्स असू देत, किंवा कोणत्याही प्रकारच्या जीन्सवर तुम्ही तो टी शर्ट घालून बाहेर जाऊ शकता. आता तुम्हाला स्क्रीनवर त्या टी शर्टचा पिक्चर दिसत असेल, तर बघा हे असं अगदी साधं सिंपल टी शर्ट आहे, अगदी साधी डिझाईन आहे, आणि हे टी शर्ट तुम्ही अगदी कुठेही घालून जाऊ शकता. तर यंदाचं असं हे साधं सिंपल टी शर्ट जर तुम्हाला देखील हवं असेल ना, तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करा आणि हे टी शर्ट ऑर्डर करा. अगदी हे स्वस्त पण टी शर्ट पडतंय आपल्याला त्याच्यामुळं, आणि ह्या टी शर्टची प्राइस काय असेल वगैरे सगळं तुम्ही व्हॉट्सअप करून तिकडे इन्क्वायरी करा. तर बस हेच सांगण्यासाठी आलो होतो. तर चला जास्त वेळ न करता आजचा धमाल व्हिडिओ सुरू करूया. तर इकडे पहा गंप्या शेड आलेले आहेत, अगदी वेळेत हजर आहेत. तर म्हटलं होतं संध्याकाळी आपल्याला जायचं आहे बाजार आणायला, बाजार म्हणजे पार्टीचं साहित्य आणायला. तर इकडे हजर म्हणजे तुम्हाला वाटलं असेल मी आता मला माहित होतं हा येणार आहे म्हणून व्हिडिओ सुरू केला काय, असं नाही दाखव. हा असा दिसतोय. बापरे, हा रे दहीहंडीची तयारी सुरू झाली. पण म्हणजे यावर्षी किती तर लावणार? 8. आईला मी आहे टॉपला. तू टॉपला मग लागले खाल्लं रे टॉपला, म्हणजे खालच्या टॉपला. खालच्या टॉपला. तर बघू ह्या वर्षी दहीहंडीचा थरार पण तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता हे गंप्या आपल्याला माहित नव्हतं ना नागे येणार आहे. आता मी आपला असाच व्हिडिओ स्टार्ट केला आणि पावलं वाजली, म्हटलं पावलं वाजली म्हणजे नागे आला असेल. तर बरं ठीक आहे, चला आता दोघेजण आलेले आहेत. आता आपल्याला साहित्य घ्यायला दोघेजण बस होतील पकडायला. तर बस होईल ना, की भरपूर आणायचं नाही ना, बस होईल आपण दोघं जाऊया. मग तर आजीला भेटून जाऊया. आहे काय करतायस? तर आजी आतमध्ये आहे, तिला मग ठीक आहे आल्यावर भेटूया. हां चालेल, ठीक आहे मग जाऊया. ठीक आहे चला. तर पहा किती पिशव्या आहेत. 1 2 3 4 आणि 5 पिशव्या भरून सामान आता आम्ही आणलेलं आहे. हा तर आता आम्ही मार्केटमध्ये गेलो, तर तिकडे काय व्हिडिओ करत बसलो नाही, कारण पटापट आम्हाला सामान घ्यायचं होतं, कारण उशीर होईल बरोबर ना. तर पटकन बघा सामान घेऊन आलेलो आहे. 5 पिशव्या आहेत. तर चला पुरल ना एवढा बस. चला आता सामान तर घेऊन झालं आहे, पण मार्केटमध्ये आहे बघा तिथे खाली नदी दाखवतो तुम्हाला. हे पहा नदी, नदीला पाणी कमी आहे. नदी जरा पाऊस कमी असल्यामुळे जरा पाणी कमी आहे. बरं जाऊया, सटकूया काय की काय राहिलं आहे, काय नाही ना. चला आता थेट जाऊया, आपलं पार्टीचा स्पॉट आहे तिकडे भेटूया. पण नाही, गावात भेटूया आधी, त्याच्या आधी निघूया. चला तर आलेलो आहोत सामान घेऊन घरी. हे बघा 2 शेड बसले तिकडे. आजी बा मग अशी आतमध्ये होती, दिसली नाही. आणि आजीने आमची बघा व्यवस्था केली नाही. मी ही माचीच की नुसतं भेटत आपल्याला तिकडे.
तर आज कुठे पार्टी करणार आहे खिशात ठेवून देऊया. आज कुठे पार्टी करणार आहे त्याचा स्पॉट त्याचा तुम्हाला कुठं सांगू. कुठं करणार आहेस कुठं करणार आहे तुमच्यावर तुमच्यावर हा माहित नाही तुला काय करायचे आहे ते करूया. इथं इथं नाही जंगलात जायचं आहे. हा, जंगलात जाऊया. मस्त पाऊस ओस जंगलात मस्त एकदम जंगलापासून रस्त्यापासून नाही बागेत कृष्णाच्या बागेत करूया. हा. मग चाल बागेत करूया. चालेल. बरं आता जरा माझा जेवायचा टायमिंग झालाय. हा. तिकडे घड्याळ दिसतील तुम्हाला 6 वाजले तर मी आता जेवून घेणार आहे. 6 वाजता आता बघा 6ला 10 मिनिटं आहे मी जेवणार. तोपर्यंत तुम्ही चाय पाणी काय ते तुमचा ह्यांचा चाय पाणी होईल. ओके चालेल. तर आता यांची चाय आली आहे बिस्किट पुडा. ओके चाय आणि बिस्किट आणि हा तुमच्या इथे जेवण करायचं कोण आहे दुसरा? बाप्या काका पिंट्या दादा. ओके आई चाय पी. आईची पण चाय आली आहे बघा. तर या मंडळी तर चाय प्यायला या. जेवायचं नंतर आहे मी आता जेवणार. आता जेवतो कारण माझा रुटीनप्रमाणे म्हणून नंतर काय मी जेवणार नाही. पण काय जेवलं नाही तरी पार्टीचा आनंद घ्यायला पाठीमागे असणारच मी है की नाही. हा जेवायला बसलोय आणि जेवण काय पहा माझं पिठी भाजी कसली वांग्याची पाल्याची भाजी आणि ही रोवना. वाव मस्त रोवना एक नंबर आणि भाकरी. तसं माझं जेवण आहे सात्विक. आणि मग चला आता पार्टीला जाऊ आपण. पटकन जेवून घेतो. तर मंडळी आता आम्ही आलेलो आहोत पार्टीच्या स्पॉटला. खय 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 पर्यावर जा आणि एकटा वावशील. हा जंगलात म्हणजे आता जंगलातच ही बाग आहे. पाणी बिनी मस्त आहे ना व. पाणी बिनी आला एकदाच जाशील खाली. नाही जाणार मी. जैतापूर थेट जैतापूर नाही सोगमोडीवर भेटतील कोणाच तरी. हा हा गंप्या ओरडला म्हणतो चिकन बारीक करायचं आहे. ओरडला पण तर म्हणजे इथे आपले कृष्णा काका आहेत. बाप्या काकांचे भाऊच आहेत कृष्णा काका. तर ते इथे ह्या बागेमध्ये असतात. तर त्यांच्या स्वाधीन असते ही बाग ताब्यात असते म्हणजे सांभाळायला सगळं काही करायला. तर नांदसकर म्हणून आहेत. जरा गाडी धावते इथं चाललं व्यवस्थित काय सगळं घे हे पण. चला आता पोरं आपली कामावरून सुटली की एक एक येतील. हे गेट काय करू लावतो बाबा. तर आता कृष्णा काका घरी जरा फ्रेश व्हायला गेलेत. थांब नी लागला. कृष्णा काका फ्रेश व्हायला गेलेत घरी. आता आम्हाला वाटेत भेटले म्हणजे पुढे चला मी येतो. नंतर बाप्या काका पिंट्यादा वगैरे सगळी गँग आपली येईल. उपाशी मित्र मंडळ संपूर्ण. तर तोपर्यंत म्हटलं आपण पाऊस गेला होता त्याच्या आधी म्हटलं सामान वगैरे ठेवून येऊया. तर इकडे पहा इकडे चूल वगैरे आपली इकडे ऑलरेडी रेडी आहे चूल इकडे पहा. तोपर्यंत म्हटलं तुम्हाला एक दाखवतो काय चकना. तोपर्यंत चकना गंप्या चुपा रुस्तम. हे गंप्या शहाणा आहे बघा बघा. सगळ्यांना साधं वाटतं बघ. चकण्याची सोय बी केला नाही. गट्टारी जोरात आहे म्हणजे याचा अर्थ ना काय रे जोरात आहे गट्टारी. चकला खातोस तू? नाही चने आहेत मी चकना आहे. मग हे कुठे आहे ते ती वस्तू कुठे आहे बाळकून घेऊया साफसफाई करून घेऊया असं म्हणतो. मग 10-12 वाजती इटकाळे पण जेवण माणसाचं सांगतो. भडकला बघ त्याच सांग तिकडं. मी आपण करायचा. आपण दोघांनीच करूया. दोघांनीच बनवूया बनवून घेऊन रोशनच्या घरी जाऊन खाऊया. राहून दे. बरं थांबा हे पोरं कुठे तरी फोन लावूया. आता तुम्हाला हा फोन लावता लावता तुम्हाला दाखवतो जरा आजूबाजूचा जरा परिसर. पपई आहे ना रे ही. पपईची झाडं बिडं आहे तिकडे. केळीची झाडं आहेत बरंच काय काय आहे. हे पहा कधीतरी पुन्हा कधीतरी येणं होईल ना तेव्हा असं दाखवेन मग. हे बघा झाडाला तिकडे पपई लागली आहे. हे कोणाला फोन करू पहिला. दादा बघूया आधी कुठे आहे. पहिला ती बाप्या काकाला लावूया फोन. खाली तिकडे पर्या हे बाप्या काकाचा फोन बंद आहे. हा बरोबर बरोबर. ए बाप्या काकांचा फोन तर बिघडलाय मगाशी राजापूरला रिपेरिंग दिलाय पण नाही तो पण चार्जिंग नाही त्याच्यात पण. ए कुत्र्याचा आवाज कुठं आला आतमध्ये आहे. अच्छा यांचा डॉगी आतमध्ये आहे. लॉक काढू नको आधी.
आणि इथे खाली पर्याय आहे. लास्ट टाइम आपण पार्टी केली होती बघा, सगळेजण होतो तेव्हा पार्टी इथेच खाली खडकांबा, म्हणजे हा खडकांबा इथे आणि इथे हा व्हाळ आहे खाली, आणि व्हाळात आपण पार्टी केली होती तेव्हा व्हाळ सुका होता. आता व्हाळाला पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि इथे ब्रिज आहे. तर फोन करूया. ते तोपर्यंत चल ना, असा पुलाकडे जाऊन ये चल तोपर्यंत. इथं कोण नको थांबा. इथं कशा कोण हवा आहे, काय कोण नेणार आहे की तिसरं पेटून ठेवतो मी. काय ठेवशील? मग अंप्याने मी जाऊन येऊ तोपर्यंत इस्तव पेटवशील. फोन लावून दे नीरा कंपनीला. तोपर्यंत इस्तव पेटव. आम्ही जरा जरा आजूबाजूला जरा निसर्ग दाखवून येतो. दादू घरी फोन लावून दे फक्त. कोणाच्या? माझ्या. मी बघा चप्पलच पप्पांची घालून आलोय. नाही रे, तिथे भेटली ती आणली. सावकाश इथं जरा स्लिपरी आहे थोडा, जास्त नाही थोडा. हे गाडीतनं नेऊ काय बसून? हा गाडीतनं नेऊ? कुठं? हे ना काय तू पण चल ना, हे चल तू पण. कोण नाही येते इथं, नंतर ये इस्तव नंतर भेट. बाबा तुला बसून नेतो. नको नको नको, हा माहिती आहे गाडी ती. हे चल तू पण चल नंतर ये, इस्तव नंतर भेटूया. कारण तिथं जंगलात आता इकडे रात्री काळोख होईल. कोण आला तर आमच्याकडे बरोबर बॉडीगार्ड कोणतरी पाहिजे ना. जल्लोष 7 थरांचा न्यू हनुमान ड्युटीवाडी टी शर्ट घालून कसा बघा चाललाय. हा यावर्षी 8 थर लावणार असा म्हणतोय हा, बघूया. बघ हे टाकलं सुगडा लावून घे. काय गंप्या शेट पुढं आहे. तर आता आपली पोरं बाकीचे येईपर्यंत म्हटलं जरा सैर करून येऊया. कॉल करूया त्यांना सगळ्यांना, कारण बाकी सगळी पोरं कामाला जातात. तो काय तुम्हाला सांगितलं मी किती वेळा, सगळे पोरं बिझी आहेत. तर आज हे दोघे जरा होते घरात म्हणून भेटले. मीच घरी होतो, नागेचा होता घरी. हा मीच होतो घरी. नागा खेळता? नागे घरी आपल्या कामावर होता. कामावर होता? नाही घरीच होतो. घरीच होता. काय तू घरी होता? पावसामुळे काय काम करणार आम्ही. तर तुम्हाला तर हा पर्याय ना खालचा इकडचा तिथून दाखवतो. तिथे ब्रिज आहे छोटासा, त्या ब्रिजवरून तुम्हाला दाखवतो पर्याय. संध्याकाळचं एकदम मस्त, एकदम प्रसन्न वातावरण वाटतं ना रे. नीलाला फोन लागत नाही रे. नीला म्हणजे याचा भाऊ नाग्याचा, तो दहीहंडीच्या प्रॅक्टिसला जातो. पण नाग्या काय जात नाही. नाग्याने उगाच तरी टी शर्ट घातलेलं आहे फक्त. जाणार जातो पण आधी 2-4 दिवस अडतो ना. काय बोलतो मगाशी बोलतो आता बेसला थांबा असतो तू. तर बरं आता फोन लावत आपण आलोय खडके आंब्याच्या पुलावर. तर लास्ट टाइम आपण 2022ला पण इथे आलो होतो आणि तेव्हा पण दाखवलं होतं. हे बघा असा हा निसर्ग आहे आणि इकडे पाणी तिकडे वाहते बघा किती. इकडे मोठं पाणी असतं आणि इथे विहीर आहे मोठी आणि इथे एक छोटासा धबधबा आहे. पडशीला धबधबा तिथं आतमध्ये झाडकुंटाला तिथं धबधब्यासारखं आहे माहिती आहे. पण तो आता इकडून आपण दाखवू नाही शकत. असं इथे पाणी ही वाळी आहे, खडके आंब्याची वाळी बोलतात, खडका आंबा. तर तिकडून आतमध्ये असं पाणी पडतं ना, तिथं सर्व धबधब्यासारखं आहे. बरं चला बरं आता हा रोड गेला खालच्या वाडीत आणि आम्ही राहतो वरच्या वाडीत आणि हा राहतो दिवट्यावाडीत. आहे की नाही? बरोबर बोललो की नाही? चला मंडळी, मध्येच 1 मिनिटासाठी व्हिडिओ थांबवला. 1 मिनिट पण घेणार नाही. या गोष्टीची मला आठवण झाली लगेच व्हिडिओ एडिट करताना की ती गोष्ट सुरुवातीला सांगायला पाहिजे होती, पण माफ करा मी विसरून गेलो. अगदी डोक्यातून फ्लो मध्ये बोलताना माझ्या लक्षात नाही आलं ते. तर हा व्हिडिओ करण्यासाठी ना म्हणजे एक मदत म्हणून आपण एक पार्टी करतोय, एक गटारीची पार्टी करतोय. त्या गटारीच्या पार्टीसाठी थोडासा हातभार लावावा असं त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की त्यासाठी चंद्रशेखर बुचडे असे आपल्याकडे येऊन गेले होते. पहा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, पुण्याहून आले होते. तर त्यांनी आपल्याला 500 रुपयांची मनी ऑर्डर अमाऊंट सांगायला पाहिजे की नको असं मला इकडे प्रश्न पडलाय. म्हणून मी तिकडे त्या अमाऊंट सांगताना तिकडे आता बीप केला असेल तर समजून त्याला एक काही अमाऊंट त्यांनी आपल्याला मनी ऑर्डरच्या स्वरूपात पाठवली. अगदी चक्क मनी ऑर्डर, म्हणजे मी पोस्ट ऑफिस मध्ये काम करतो म्हणून कदाचित असावं. तर मनी ऑर्डर आपल्याला त्यांची मिळाली देखील आहे. तर खूप खूप धन्यवाद तुमच्या सपोर्ट साठी. बस हेच सांगायचं होतं. आणि हा ती गणपतीची साधी सिंपल टी शर्ट तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. चला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूयात. तर आता वरती आलोय आणि नंतर ठेव आणि नंतर संपतील. कोण राहायचं काय नंतर पाहिजेत आपल्याला. तर चणे आता अगोदरच संपवला नाही. हा काय चल चल आता चल आता इस्तो पेट. आपण तर आता
तर बाकीचे सगळे येतात आम्हाला आम्ही आपले असं समजा उंडगे सगळ्यांना बाकीच्यांना सगळ्यांना कामधंदे आहेत ते कामावरून येतील मग घरी येतील आंघोळ करतील फ्रेश होतील तोपर्यंत आपण काय इस्तव पेटवून घेऊया बरोबर इस्तव पेटवून आणि साफ करून घेऊया चल तू काय करणार इस्तव पेटवणार आहेस की साफ करणार आहेस आपण दोघांना करूया ना त्यापेक्षा दोघांनी इस्तव दोघांनी कसा पेटवणार इशू दोघं ना बरं चला 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 ह्या लवकर काय ते पण चूल आम्ही त्या वर्षी इथं चूल बनवली होती आता चूल हाय वाटते ऑलरेडी मग आता बघितली ती चूलच आहे ना रे नवीन आहे तू हे काय नवीन अशी चूल मिळता माझा व्यस्त हा एक आणूया अरे हा रे अशी चूल कुठे मिळता ही चूल अशी हा अरे नाही ही अशी एवढी साच्यात बनवली आहे नाही रे बाबा अशी मिळत असणार बघायला कृष्णाकाला विचारलं पाहिजे अशी चूल कुठे मिळते आणायला पाहिजे अशी चूल मस्त आहे पण तर गंप्याशेड बसले तिकडे आता बारीक करायला चिकन साफ करायला पटापट करतील तोपर्यंत नागेशेडीकडे लाकडं वगैरे सगळी सोय आहे रे इथं टेन्शन नाही जेवण टेन्शनच नाही हे लाकडं आणलं नाही 1 2 3 आणि एवढी कशा केल्या नाक्या नाकडं जास्त घेऊ नको जेवढी लागतील तेवढीच घे बारीक करायचं वेळ फोड्या सवयचं ना तर आपल्याकडचा कोयता घ्या तो आणलेला आहे तो समजलं काय हा बारीक करायचं तो नको घेऊ कारण आपल्याकडचा कोयता आहे ना त्याला काही धार पण चांगली नाही आणि तो असा लाकडाचा आहे कृष्णाकाचा कोयता उगाच खराब करू नको तर चला बघूया आता नागे किती मिनिटात इस्तव पेटवतोय बापरे इस्तव पेटवपर्यंत अंधार झाला जवळ इस्तेव कधीच पेटलाय हा इस्तव पेटला आता आणि आता काळोख होत आलेला आहे आता एका दोघांचे फोन आले ते निघाले येतील इतक्यात तोपर्यंत साखर आणून द्या बाकीचा बारीक बरोबर उरतोय काय म्हटलं साखर आणून द्या काय आणून द्या साखर नको काय हे साखर नको काय आणून द्या बोललं साखर 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 ना पाहिजे हे काय बोलताय रे हा ऐकत नाही तुझे काय काय लग्नाला अरे लग्न झालं आणि ऐकत नाही त्याचा संबंध काय काय म्हटलं साखर नाही साखर आण साकटना हा ऐकत नाही कमी होत साकटना म्हणतायस त्या साकट नाव आहे त्या साकटना कशा आता तुम्हाला आता कळेल सगळं बारीक करा बारीक करायचं साकट नाव आहे हाडका असंच खा ना तू जाऊन गंप्या बोलतोय गंप्या तुम्हाला साधा भोळा वाटतो लय चालू आहे माहित नाही झाला की नाही ओके होताय आता बघा गंप्या कसा भरभर करेल पहा नेहमी आहे ना पटापट बसा वाटते जागा मिळाली ना टेन्शन नाही तर फुकणीचा बघ केवढी मोठी फुकणी घेतला आहे बघा पाईप घेतला अरे पाईप जळल तो आणि इकडे टोपाला मस्त लेवण घेतलेली आहे मातीची रताडी कुठे भेटली नाही म्हणजे पाणी ठेवतो तोपर्यंत सुरुवातीला जरा आदान येण्यासाठी आदान पाणी गरम त्यात मग तांदूळ टाकले की मग भात मस्त होणार की ना बिर्याणी बनवूया बिर्याणी म्हणजे आता काय शेप येतील तेव्हा आता शेप यायचे आहे त्याच्यामुळे जरा असिस्टंट पण यायचे आहेत आणि आम्ही कोण आम्ही अगदी हाताखालची कामं सगळी आता करतोय चुलीवर टोप ठेवलेलं आहे तोपर्यंत म्हटलं टाइमपास नको इकडे तर तेवढा वेळ जाण्यापेक्षा पाणी ठेवलेलं आहे म्हणजे पाणी गरम तापला की कसा पटकन भात बीट टाकलं की सुरुवात झाली जेवण झाला की नाही कधी पोरं कधी येते पोरं येतील तेव्हा येतील मग येतील निघालेत चालेल ठीक आहे पंप्या काय मदत करू की मध्ये काय बनवू उपाय मला तुम्ही हा मी खाऊन तुझं काय सगळं खाऊन टाकतो मी भटकला काय काय पण खाऊ काय हा
काही काय भाजून खाताय बाकी सगळं मी भराला आयडिया दिलंस हे आपण खाऊया काय काळी बाजून काय खाऊया नक्की 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 हे नाग्या आईला ह्याच तेवढाच हवा होता अजून एक दे. ह्याच तेवढाच पाहिजे होता भाजा थांब थांब किती घेतलं बस झाले चल त्या बाकीच्यांना पण राहू दे नाग्या तेवढंच पाहिजे होतं वाटतं गमत्या बोललो ना शाना भारी हा गमप्याने हटवून केला माझ्या पण हा डोक्यात नव्हता हा विषय काहीचा काहीच काय हा पोट्टा पण गेलाय तो काहीच घेतला नाही इकडे माग्यान काहीच मग हे पण टाइमपास काय ना हे कोकणी भारी केला नाही ना काहीच वाचण्यासाठी किती बघा परिश्रम घेतोय बाय माझी पेट बायमाची पेट आता पेटली तू तिकडे लक्ष ठेव. कोणतरी गाडी येते वाटतं कोणतरी आली आली तू टाक आणि गुपचूप ना इथं थांबू नको चुली जवळ तू गाडी उजेड गाडी त्या लवकर टाक आणि बाजूच ठेव त्याला लपवून ठेव कोण आहे. तर मंडळी हा होता या व्हिडिओचा पहिला भाग आणि दुसरा भाग तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. आपलं जे दुसरं चॅनल आहे उपाशी मित्र मंडळ, तर उपाशी मित्र मंडळ या चॅनलवर तुम्हाला दुसरा भाग पाहायला मिळणार आहे. तो पण अगदी उद्याच म्हणजे आजचा व्हिडिओ हा शनिवारी पब्लिश झाला होता. जर तुम्ही आज व्हिडिओ पाहिला असाल तर तुमच्यासाठी असेल उद्या म्हणजे रविवारी दुपारी 1:30 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला दुसरा पार्ट पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही जर हाच व्हिडिओ लेट पाहत असाल तर एव्हाना दुसरा व्हिडिओ देखील पब्लिश झालेला असेल. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लिंक वर क्लिक करा आणि तो व्हिडिओ देखील पहा. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतोय, आमच्या डिपार्टमेंटल एक्झाम सुरू आहेत. म्हणजेच की प्रमोशन असतं, प्रमोशनसाठी एक्झाम असतात. मी पोस्ट ऑफिस मध्ये काम करतो, सगळ्यांना माहित असेल. तर त्याचा अभ्यास सुरू आहे सध्या. त्याच्यामुळे आता काही दिवस ना व्हिडिओ येणार नाही. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करायचंय अभ्यासाकडे. तर किमान सोपे तरी प्रश्न आपल्याला सोडवता यावे, त्यासाठी थोडा तरी अभ्यास करावा लागेल. तर त्याच्यामुळे आता काही दिवस व्हिडिओ येणार नाही. जवळजवळ असं मला वाटतं की दहीहंडीचा आता पुढचा व्हिडिओ दहीहंडीचाच असेल. तर थोडा गॅप हवाय मला, एक 15-20 दिवसांचा गॅप पाहिजे, 20-25 दिवसांचा जेवढं होईल तेवढं. कारण या महिन्यामध्ये थोडासा स्टडी करायचा आहे. तर त्यासाठी म्हटलं अगोदरच सांगूया, म्हणजे तुम्ही वाट नाही पाहणार. आता डायरेक्ट आपण दहीहंडीच्याच व्हिडिओमध्ये भेटू. पण तोपर्यंत तुम्ही दुसरा पार्ट एन्जॉय करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. उपाशी मित्र मंडळवर जाऊन या व्हिडिओचा दुसरा पार्ट पहा.